हॅलो, आज काय स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज करणार आहे थालीपीठ, तेही भोपळ्याचे। तर मार्केटमधून भोपळा आणला होता, तर म्हटलं चला आज भोपळ्याचे थालीपीठ करूया। तर त्यासाठी थालीपीठ बनवण्यासाठी मी मिक्सर जारमध्ये 2-3 मिरच्या, लसूण, कढीपत्ता, जिरे आणि कोथिंबीर टाकून हे वाटण करून घेतलेलं आहे। वाटण आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या थालीपीठला थोडी कलर येईल आणि कोथिंबीर ते थोडेसे वरती दिसेल। त्यानंतर मी भोपळा इथं किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेला आहे। जास्त बारीक नाही किसलेला आहे, थोडा जाडसर किसणीने मी किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। त्यानंतर आपला वाटलेला मसाला, त्यानंतर मी ते 1 वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धा वाटी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ। नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे हिंग, जिरे। आपण वाटण्यातही जिरे घातले होते, पण वरतूनही थोडेसे जिरे टाकणार आहोत। त्याच्यानंतर हळद आणि मिरची पावडर, थोडेसे तीळ पण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता इकडे आपण पिठाचे आता थालीपीठ करायला घेऊया। थालीपीठ एका ओल्या कपड्या, सुती ओल्या कपड्यावर घेऊन थापून घ्यायचे आहेत। हाताला थोडंसं पाणी लावून मग थालीपीठ थापायचे आहे, जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। थालीपीठ व्यवस्थित गोल आकारामध्ये थापून घ्यायचे आहे। हे थालीपीठ खायला खूप चविष्ट लागतात, चवदार लागतात। तुम्ही हे असेही खाऊ शकतात किंवा चटणी दही बरोबरही छान लागते। थालीपीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे। त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण त्याला मध्ये गोल गोल असे सर्कल काढून घेणार आहोत, जेणेकरून आपलं थालीपीठ मध्येपर्यंत चांगलं क्रिस्पी भाजल्या जाईल आणि भाजताना थालीपीठाला वेळही कमी लागेल। आता आपलं थालीपीठ आपण तव्यावर टाकून घेऊया। तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळीकडून, जेणेकरून आपलं थालीपीठ खाली चिटकणार नाही। आता आपण थालीपीठ उचलूया, थोडंसं कपड्याला पाणी लावून व्यवस्थित कपडा काढून घेऊया। आता वरतून आपण थालीपीठाला व्यवस्थित थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं एका साईड आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता आपण एका साईडने पलटून बघूया। आपलं थालीपीठ एका साईडने चांगलं व्यवस्थित एकदम खमंग भाजलेलं गेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपण तेल किंवा तूप किंवा बटर तुमच्या आवडीने तुम्ही याला काहीही लावू शकता। मी तेल लावून घेतलेलं आहे। त्यानंतर दोन्ही बाजूनी थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, कुठेही थालीपीठ कच्चं राहता कामा नये। बघा, आपल्या थालीपीठाला एक छान असा सुंदर कलर आलेला आहे, दिसायलाही खूप छान दिसत आहे थालीपीठ आणि खायलाही तेवढेच चविष्ट आणि चवदार होते। आपलं थालीपीठ आता रेडी झालेलं आहे। आपण आता त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे एक थालीपीठ तयार आहे। त्यानंतर मी बरेच थालीपीठ असे 7 ते 8 थालीपीठ तयार करून घेतलेले आहे। आपलं थालीपीठ तयार आहे। संचूला हे थालीपीठ खायला दिलं असतं, तिलाही थालीपीठ खूप आवडलं। जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।